आरसीसी नाशिक मधून त्यानं खरं तर व्यावसायिक पटलावरती प्रवेश केला। त्यानंतर त्यानं मुंबईच्या मातब्बर संघाकडून खेळला, कधी कधी प्रोफेशनल संघांमधून मुन्ना सातत्याने आपण पाहतो। तर भारत आणि पाकिस्तान मध्ये जो पहिला आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटचा सामना झाला शारजा क्रिकेट स्टेडियम वरती, त्या संघामध्ये भारताच्या संघामध्ये सहभागी असलेला खेळाडू, भारताचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू मुन्ना शेख नॉन स्ट्राइक एंडला आहे। यावेळेस हलका हाताने लॉफ्ट केला चेंडूला, स्क्वेअर लेगला एक धाव घेतली भारत। ओहो, थेट यष्ट्यांचा वेध घेतला तिथे, मात्र भारत कदम त्या अगोदर अगदी सुस्थितीमध्ये क्रीज मध्ये पोहोचलेला होता। धावफलकावरती आपण बघू शकतो धावा असतील त्या एक सुरुवात झाली, भारत कदमने शांतपणे घेतली, तर नॉन स्ट्राइक एंडला आता मुन्ना शेख असेल। या ठिकाणी या अगोदर जो बारामती ब्लास्टर्सनं पहिला सामना खेळला होता त्या सामन्यासाठी देवाभाऊ चौधर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं। तर भारत कदमने 3 षटकार ठोकलेले होते, 300 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळेल। सौरभ दळवीने 1 षटकार खेळला होता, त्यालाही 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल। यावेळेस पुढे येत खेळला, मात्र पॉइंटला पाहायचे धावबाची संधी असू शकते तिथे, परंतु मुन्ना शेख प्रचंड वेगवान होता विकेटच्या मध्ये, तो ती धाव सहज पूर्ण करतोय। धाव फलकावरती 2 धावा। तर विकेट्स बारामती ब्लास्टरच्या गोलंदाजांनी घेतला, ऋषी शिंदेने 1 विकेट घेतली, मोईन बागवानने 1 विकेट घेतली, विजय पावलेने 2 विकेट, तर अक्षय तावरेने 1 विकेट। अक्षय तावरेचा आज वाढदिवस आहे, निश्चित आपल्या लाडके खेळाडूचा वाढदिवस आहे, मला वाटतं सेलिब्रेशन जंगी झालं पाहिजे। 100 रुपयाचं पारितोषिक अक्षय तावरेला, विजय पावलेला 200 रुपयाचं पारितोषिक, मोईन बागवानला 100 रुपये, तर ऋषी शिंदेला देखील 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल। यावेळेस हो भारत कदम 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 बढाए जा, छत्रपतींचा छवा, या मिळाल्या 6 धावा, महात्मा फुले चषकचा दणदणीत षटकार। परंतु भारत कदम अशा खेळासाठी ओळखलाच जात नाही। त्याला माहितीये कोणत्या चेंडूवरती तुटून पडायचं आणि कोणत्या चेंडूला सन्मान द्यायचा, याची अतिशय चांगली जाण, उत्तम जाण असलेला खेळाडू म्हणजे भारत कदम आहे। आणि तुम्ही पाहिलं काय सुंदर षटकार त्याच्या बॅटमधून बाहेर पडला। धावफलकावरती आपण बघू शकतो धावा असतील त्या 8 धावा। षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे, राज काजी गोलंदाजी मार्क वरती। आणि या मॅच मध्ये सुद्धा प्रत्येक षटकार प्रत्येक विकेटसाठी बारामती ब्लास्टर्सला 100 रुपये। वाह, काय सुंदर फटके, गॅप खेळला त्याने तिथे, परंतु बॅकफुट पॉइंट आणि गली क्षेत्ररक्षक एकदम समोर होता, गॅप मिळाला नाही। चेंज ऑफ पेस आपण चेंडू बघितला, तितकासा वेग दिला नव्हता राज काझीनं, आणि 1 धाव घेत भारत कदम स्ट्राइक रोटेट करतो आहे। एक चांगली गोष्ट या षटकामध्ये दोन्ही सलामीवीरांनी ठरवलेलं आहे की प्रत्येक चेंडूवरती ते सिंगल घेत आहेत, त्यानंतर खराब चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी देखील ते तयार असतात। मुन्ना शेख स्ट्राइक एंडवरती राज काझीचा करेल सामना। मुन्नाशचा हा फटका स्क्वेअर लेगला, गॅप त्याने तिथे शोधला, आउटफील्ड एक वेगवान चेंडू सीमारेषा पार, मुन्ना ऑन फायर 4। पाहुनी मोका मारला चौका, महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका। पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी इथे चांगली कामगिरी केली, चांगली सुरुवात केली। टेम्परामेंट हा क्रिकेटच्या फलंदाजासाठीचा अत्यंत महत्वाचा भाग असतो। तुम्हाला फटक्यासाठी चेंडूची निवड करता आली पाहिजे, योग्य चेंडूची निवड योग्य फटका खेळण्यासाठी जर केली तर मला वाटतं तिथे तो फलंदाज सक्सेस ठरू शकतो। आणि या षटकामध्ये आम्ही जे 5 चेंडू बघितले तिथे फलंदाजांनी त्यांची गुणवत्ता दाखवलेली आहे। पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 13 धावा, 13 ऑन बोर्ड। भारत कदम मुन्ना शेख ही जोडी मैदानामध्ये खेळते। खरं तर आयकॉन या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघानं आयकॉन स्पर्धेमध्ये समाविष्ट केलेले 2 आयकॉन प्रत्येक टीमला आपल्या संघामध्ये घेता येणार आहेत। विशेष म्हणजे तालुका वाईज ज्या तालुक्यातील संघ टीम आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय त्या तालुक्याच्या बाहेरचे कोणतेही मला वाटतं त्या जिल्ह्याच्या बाहेरचे 2 खेळाडू तुम्हाला टीम मध्ये आणायचे आहेत।
आणि त्यामुळंच आपण बघतोय की राज्यातील अतिशय प्रतिभावान खेळाडू या मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. परदेशातील खेळाडू देखील तुम्हाला या मैदानामध्ये बघायला मिळतील. आणि पहिल्यांदाच बारामतीकरांना संपूर्ण राज्यातील ताकदवान खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी या निमित्तानं प्राप्त झालेली आहे. आपण कृष्णा सातपुतेला बघितलं, काय जबरदस्त इनिंग त्याने खेळला काल. जरी त्याचा संघ स्पर्धेच्या बाहेर गेला असला तरी कृष्णाने आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकलेला आहे. भारत कदम आज मुन्ना शेखला तुम्ही मैदानामध्ये बघणार आहात. उद्यापर्यंत सुद्धा अतिशय चांगले खेळाडू एजाज कुरेशीला देखील आपण इथे मैदानामध्ये बघितलेलं आहे. आज देखील अतिशय ताकदवान आयकॉन या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. विजय पावलेला देखील आपण मैदानामध्ये बघणार आहात. या खेळाडूंनी खरं तर क्रिकेट रसिकांना मैदानाकडे खेचून आणलेला आहे. वाह 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 भारत वाह. सुरेख फलंदाजी भारतकडून. पाहुनी मोका मारला चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. या खेळाडूकडे एक सहजता आहे, त्याच्या फलंदाजीमध्ये सहजता आहे आणि ती नॅचरल आहे. ओढून ताडून आक्रमकता तो आणत नाही. विशेष म्हणजे चेंडूची निवड तो योग्य करतो आणि खरं तर ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. पोटेन्शियल त्याच्यामध्ये खूप आहे, क्षमता खूप आहे आणि त्याचा परिचय सातत्यानं भारत कदम आपल्याला देत असतो. पुढे सरसावत वाह काय देखना शॉट आहे. क्रिकेटचं सौंदर्य या फटक्यामध्ये. षटकार. छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत शक्का. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतो. क्रिकेटच्या पुस्तकातले फटके परफेक्ट आहेत. विशेष म्हणजे तंत्रात तो अतिशय अप्रतिम आहे, परंतु त्याचं इम्प्रोव्हायझेशन सुद्धा तितकंच चांगलं आहे. कधी कधी आपण तंत्राच्या पलीकडे जाऊन सुद्धा भारत कदमला मोठे फटके खेळताना बघितलेला आहे आणि ही गुणवत्ता त्याच्यामध्ये निश्चित आहे आणि ती आपल्याला दिसते मैदानामध्ये. भारत कदम पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर धावफलकावरती आहेत. परत एकदा हुक करतो या चेंडूला. स्क्वेअर लेगला दिमागदार षटकार. छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत शक्का. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. कदम काय जबरदस्त फलंदाजी आहे. प्रत्येक चौकार आणि षटकाराबरोबर त्याचा आत्मविश्वास दुणावत चालला. म्हणजे प्रत्येक चौकार आणि षटकार त्याच्यासाठी पेट्रोल आहे आणि हे पेट्रोल कधी संपत नाही. वाह वाह वाह. पुन्हा एकदा गॅप त्याला तिथं मिळवला. डीप कव्हर पॉइंट सीमारेषा फोडली. 4. पाहुनी मोका मारला चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. जबरदस्त फलंदाजी. त्याचा प्रत्येक फटका ज्यावेळेस गवतावरून जात असतो ना त्यावेळेस गवतावरती सुद्धा सरकन काटा येऊ शकतो. अशी फलंदाजी. प्रत्येक शॉट मध्ये टायमिंग असं असतं. आपण ज्यावेळेस तुम्ही बघता ना रोहित शर्मा खेळत असेल तर आपण सहज म्हणतो आईला काय टायमिंग आहे. आणि भारत कदम खेळताना सुद्धा तीच अनुभूती आम्हाला होईल. आपण प्रत्येक फटक्या गणिक आपला आश्चर्याने आपण तोंडात बोटं घालू शकतो. आईला काय टायमिंग आहे. जबरदस्त फलंदाजीनं भारतनं प्रेक्षकांना वेडावून टाकलेला आहे. आज कमालीची फलंदाजी. धावफलकावरती 35 धावा. इथे पुन्हा एकदा भारत. एलिव्हेशन खूप आहे चेंडूमध्ये आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली. भारत बाद होईल. सतपाल खाडेनं टिपला सुंदर. पठ्यानं या नादाचं केला थेट आणि घेतली झणझणीत विकेट. महात्मा फुले चषकची बळीची टाळी. गुजरातचे खेळाडू देखील या मैदानामध्ये आलेले आहेत. विशेष म्हणजे नाझीम गुल्लीला देखील खेळताना आपण पाहिले. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आयकॉन तुम्हाला या मैदानामध्ये मागच्या 3 दिवसामध्ये बघायला मिळालेले आहेत. आनंद चौहान खरं तर या मैदानामध्ये अनेक क्रीडा रसिक त्याचे चाहते आहेत. अहमदनगरचा अमोल डुबे याला देखील आपण मैदानामध्ये बघितलं. कृष्णा सातपुते, धनंजय भिंताडे
पुण्यातील या खेळाडूंना अल्पावधीतच आपली गुणवत्ता दाखवलेली आहे. फिरोज शेख, राज सिंग या खेळाडूंना देखील या मैदानामध्ये आपण ऍज अ आयकॉन खेळताना पाहिलेला आहे. कृष्णा गवळीला आपण पाहिलं, रवी बुंबकला आपण पाहिलं, सचिन पवार, शुभम मोरे, सौरभ चरण, मुथ्थू नाईक, अनिल नाईक, भूषण गोळे, जयदीप धनावडे अर्थात जेडी. एजाज कुरेशी याचा आयकॉन नव्हता. एजाज कुरेशी खेळला, परंतु तो त्याच्या प्रॉपर तालुक्यातील टीम मधून आला. तो आयकॉन म्हणून तो आपण बघितला नाही, परंतु इतके सगळे गुणवान खेळाडू या मैदानामध्ये खेळलेले आहेत. खर तर बारामतीचं मैदान, मला खात्री की टेनिस क्रिकेटच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील या मैदानाची ओळख निर्माण होणार आहे. आपण आतापर्यंत तालुका वाईज, जिल्हा वाईज क्रिकेट इथं बघितलेलं आहे. खुल्या गटातील स्पर्धा देखील घोषित होते आणि त्यामुळं निश्चित बारामतीकरांना टेनिस क्रिकेटचा एक वेगळा अद्भुत थरार या वर्षी या मैदानामध्ये अनुभवता येणार आहे. जाऊ मैदानामध्ये उजव्या हाताचा फलंदाज सौरभ दळवी, उजव्या, हो चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे, झेल ड्रॉप होतोय, चेंडू सीमारेषा पार. 4 पाहुनी मोका हा मारला चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. निश्चित प्रकारे कात टाकलेली आहे आणि आपल्याला त्याची जाणीव झालेली आहे. अनेक जुने खेळाडू, अनेक नवे खेळाडू यांचा सुंदर मिलाप होत असताना आज आपण पाहतोय नव्या दमाच्या नव्या खेळाडूंना पुढे आणलेला आहे. ओहो, झेल होतोय ड्रॉप. मानकरांना ही गोष्ट निश्चित परवडणार नाही. अली स्पोर्ट्स, मान स्पार्टन, आमिर खाटिक यांच्या माध्यमातून, आमिर खातिक, अली स्पोर्ट्स, मान स्पार्टन्स हा संघ मैदानामध्ये आहे. आणि सौरभ दळवीला असं जीवदान देणं, लागोपाठच्या 2 चेंडूवरती त्याला सोडून देणं तुम्हाला निश्चित परवडणार नाही. घातक फलंदाज आहे सौरभ दळवी. डावखुऱ्या हाताचा मुन्ना शेख अजून शांत आहे, त्याची मूठ झाकलेली आहे, ती केव्हाही ओपन होऊ शकते. यावेळेस वरची कड घेतली, फाईन लेगला 4 धावा. पाहुनी मोका हा मारला चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. भारत कदम सुरुवातीला शांत होता, त्यानंतर तो थोडासा तळपला आज मैदानामध्ये आणि मोठे फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. परंतु मैदानामध्ये आल्यानंतर सौरभ दळवीनं देखील तीच सुरुवात केली. 2 जीवदानं त्याला मिळाली. मुन्ना शेख, यावेळेस मुन्ना एक्झिक्यूट करतोय, मात्र तिथे लॉंग लेगला झेल टिपला जाईल. काही चुका आपण बघितल्यात त्या मानच्या खेळाडूंकडून, मात्र त्याचा फारसा मोठा धोका किंवा तोटा त्यांना होईल का याचा पुढच्या खेळामध्ये आपल्याला दिसेल. परंतु मैदानामध्ये मुन्ना शेख, अजून जास्त मोठे फटकेबाजी मुन्नाकडून अपेक्षित होती. अनेक चांगल्या मैदानांवरती मुन्नाने खूप चांगला खेळ केलेला आहे. या मैदानामध्ये मुन्ना मात्र 2 चौकार खेचत 9 धावसंख्येवरती होतोय बाद. धक्का धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 44. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना भारत कदम बाद झाला 30 धावसंख्येवरती. त्यानं मात्र 9 चेंडूंचा सामना केला. तर मुन्ना शेख 9 धावसंख्येवरती बाद झाला, 5 चेंडू तो खेळला. सौरभ दळवी, अक्षय तावरे ही जोडी मैदानामध्ये आहे. बर्थडे बॉय अक्षय तावरे. चांगला फटका इथे येतोय अक्षय तावरेच्या बॅट मधून, सीमारेषा पार, चौकाराने खातं खोलतोय. पाहुनी मोका हा मारला चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. त्यानं बारामतीकरांना दिलेली सुंदर भेट आहे म्हणजे अक्षय तावरे.
जबरदस्त फलंदाजीचं ईश्वरी देणगी घेऊन इथे बारामतीमध्ये अवतीर्ण झालेला हा खेळाडू आहे आजच्याच दिवशी आणि आज त्याचा वाढदिवस आहे. ओहो क्षणभर अक्षय तावरेला फसवलं होतं गोलंदाजानं, परंतु नशिबवान ठरला की मिडॉन पाठीमागे होता. 1 धाव इथे मिळते धाव फलकावरती. 49 धावा, षटक क्रमांक 3 संपलेले आहेत. योगायोगाची गोष्ट अशी आहे की पहिल्या षटकामधील 5व्या चेंडूवरती, दुसऱ्या षटकामधील 5व्या चेंडूवरती आणि तिसऱ्या षटकामधील 5व्या चेंडूवरती 3 चौकार खेळले गेलेले आहेत. धाव फलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 49 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी, खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीचे प्रख्यात उद्योजक आणि बारामती बिल्डर असोसिएशन इंडियाचे सन्माननीय माजी अध्यक्ष सुनील आबा देशमुख यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आबा, आपलं आयोजकांच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे. चला बघू, मॅच सुरू होईल. अक्षय तावरेचा तडाखा सुरूच राहणार आहे, त्याचा धडाका सुरूच राहील. छत्रपतींचा छवा, या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका. आपले एक गोड आवाज जो आपल्या सर्वांनाच मंत्रमुग्ध करून टाकतो आणि आपल्या शब्दांची जादू मैदानामध्ये पसरवण्यासाठी मी मामांना विनंती करतो. थँक यू सर, मिस्टर नरेश सर, मिस्टर प्रशांत सर. कॉमेंट्री बॉक्समधून आमच्या सोबत समालोचनाचं धुरा अत्यंत प्रभावीपणे, समर्थपणे सांभाळत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे दोघेही नामवंत समालोचन करत आहेत. आणि बारामतीकरांना एक सुवर्ण संधी, जसं आपण भाग्यवान आहात असं आपण म्हणतो सामने बघताना, तसंच आज उद्या आणि परवा ही सुवर्ण संधी असणार आहे, पर्वणी असणार आहे. रविवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे आवाज आपल्या कानावर पडत राहतील. जाऊया मैदानाकडे. यावेळी मात्र गॅप मधून चेंडू जातोय डीप थर्ड मॅनच्या दिशेनं. चौका पाहुनी मोका, हा मारला चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. या चौकाराच्या मदतीने धावफलकाकडे आपण जातोय. धावा आहेत 59 आणि अक्षयनं या अगोदरच्या चेंडूवर बळी मिळवला होता. या अगोदरच्या सामन्यामध्ये सामन्याचा मानकरी हा किताब मिळवला होता. अक्षय तावरेला त्यानं बाद केलं. अक्षयचा खरं तर आज वाढदिवस आहे. वाढदिवसाची मोठी भेट आपल्या संघासाठी आणि समर्थकांसाठी देण्यात त्याला अपयश आलं, पण दुसऱ्या बाजूला मात्र भारत कदमने खुश केलेलं आहे प्रेक्षकांना. आणि आता त्याचं काम जे राहिलेलं आहे ते पूर्ण करताना सौरभ दळवी 60वी धाव घेत नॉन स्ट्राईकवर जातोय. दुसऱ्या बाजूला एक बलाढ्य फलंदाज स्ट्राईकवर येतोय, वसीम शेख. एक मोठा सामना आहे, यातला विनर क्वार्टर फायनल मध्ये थेट प्रवेश करणार, जो सायंकाळी खेळताना दिसेल. लो फुल टॉस आणि त्याला सरळ भिरकावून दिला. ओ, खूप मोठ्या हालचाली, घडामोडी सीमारेषेवर पाहायला मिळाल्या. फायनली 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका. आपले नसतो, पण हा कठीण चेंडू 6 धावात त्याचं रूपांतर करणं सोपं नाही. आणि फलंदाजीची जर आपण यादी बघितली बारामती ब्लास्टर्सची, तर हा ब्लास्ट जो सुरू आहे तो किती भयानक आहे याची आपल्याला प्रचिती येईल. हेलिकॉप्टर शॉट मारला होता, लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू गेला, मिसफिल्ड होतोय. 2 धावा आरामात मिळतात वसीमसाठी. एकूण धावा फलकावर लागलेल्या आहेत 68. चौथ्या षटकामध्ये 68 धावा. याचा अर्थ मोठ्या धावसंख्येचा सामना होणार हे निश्चित झालेलं आहे.
कारण कालचे आपण सामने बघितले तर 67-68 धावामध्ये काट्याच्या लढती आपण बघितल्या. पहिल्या दिवशी जर आपण बघितलं उद्घाटनाचा सामनाच सगळ्यात मोठ्या धावसंख्येचा झाला होता, त्या धावा होत्या 97 आणि आज त्या दिशेने वाटचाल आहे बारामती ब्लास्टर संघाची. त्याही वेळी बारामतीच्या संघानंच या धावा केल्या होत्या. तो संघ होता बारामती फायटर्स. रणजित जगतापची 70 धावांची खेळी कृष्णा सातपुते विरुद्ध खेळताना निर्णायक ठरली होती. त्या नाबाद 70 धावा आजही बारामतीकर विसरायला तयार नाहीत आणि ती खेळी रणजितच्या कायम स्मरणात राहणार नव्हे तर प्रत्येक बारामतीच्या क्रिकेट रसिकांच्या कायम लक्षात राहणारी खेळी आहे. उद्घाटनाचा तो सामना आजही विसरायला लोक तयार नाहीयेत, कारण ते विश्लेषण आपण नंतर पुढे जेव्हा ज्यावेळी चर्चा होतील, गप्पा होतील ते करूया. सध्या जाऊया गोलंदाजाकडे. युवराज गोसावी डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. यॉर्कर लेन चेंडू टाकतो उजवीच्या बाहेर असणारा चेंडू आणि त्यामुळे कुठलाही मोठा फटका मारण्याची संधी सौरभला नव्हती, पण चांगल्या पद्धतीनं चेंडू त्यानं तटवला युवराजच्या दिशेने आणि लॉंग ऑफला त्या रिजन मध्ये एक धाव आरामात घेतोय. सागर सरतापेकडे चेंडू गेला होता. यावेळी आक्रमक आकर्षक हातोडा, षटका, बिग हिट, चेंडू गायब. छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा महात्मा फुले चषकचा. हे त्यांच्या बॅटिंग स्क्वेड जर बघितलं आपण, त्यांच्या फलंदाजाची क्रम बघितला तर लक्षात येईल की संतोष लष्कर तंबूमध्ये आहे, चेतन काळंगे तंबूमध्ये आहे, आसिफ सय्यद कर्णधार तंबूमध्ये आहे आणि धावा फलकावर लागलेले आहेत 75. यावरून या संघाची ताकद, त्या ताकदीचा अंदाज आपल्याला आलेला असेल. वसीम शेख या खेळाडूबद्दल मी या चेंडू नंतर बोलणं पसंत करेन. फुलटॉस चेंडू, उंची प्रचंड दिली पण त्यामागे टायमिंग देखील होत आणि त्याचा परिणाम झेल सुटतोय, शिवाय चौकार मिळतोय. अगदी सीमारेषेने उंची प्रचंड मिळाली होती आणि म्हणून षटकाराच्या ऐवजी चौकारावर समाधान मानावं लागतं. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौकार. आकर्षक फटका, कव्हर रिजन मध्ये मारलेला हा ड्राईव्ह, एक धाव घेतोय. आपण बोलत होतो वसीम शेख विषयी. नरेश सर, वसीम हा एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून भूमिका निभवायचा. स्ट्रायकर गोलंदाज होता आणि गेल्या काही वर्षामध्ये त्यानं जे इम्प्रोव्हायझेशन केलं, आपल्या फलंदाजीवर कॉन्सन्ट्रेशन केलं, त्यावेळी ऑलराऊंडर होता पण इतका आक्रमक फलंदाज होईल असं कोणालाही त्यावेळी वाटलं नव्हतं. ज्या पद्धतीनं त्यानं इम्प्रोव्हायझेशन केलेलं आहे स्वतःमध्ये आणि ही प्रगती अत्यंत थक्क करणारा त्याचा हा प्रवास आहे. वसीम शेखचं कौतुक करावं तितकं कमी. ज्या पद्धतीनं त्यानं बॉडी लँग्वेज ठेवलेली आहे, स्वतःला मेंटेन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात एक बारामतीचा उत्कृष्ट शरीर सौष्ठवपटू म्हणून देखील सध्या तो प्रचंड मेहनत घेतोय, जिम मध्ये रोज घाम घालतोय, 6 पॅक करण्याचा प्रयत्न सध्या त्याचा सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आपण सौरभ दळवी, ज्यानं हे मैदान वारंवार गाजवलेलं आहे. त्याच्या भात्यामध्ये देखील अनेक शस्त्र आहेत, अनेक अस्त्र आहेत. सध्या 2 धावा घेतोय. आपण आत्ताच्या चेंडूवर जो हेलिकॉप्टर शॉट बघितला त्याचा यावेळी मात्र पुढ्यात चेंडू आहे असं वाटलं पण थोडासा मिस टाइम झाला. 1च धाव मिळते. एकूण धावा 83. 5व्या षटकामध्ये 83 धावा, धावांच्या डोंगराकडे वाटचाल. आणि विचार करावा लागणार आहे आली स्पोर्ट्स मान स्पार्टन संघाला, संघनायकाला राजला. आणि राजला चांगलं माहिती आहे की आसिफच्या संघाची ताकद जितक्या कमी धावांवर रोखता येईल तितका प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण हे म्हणणं फक्त आता म्हणण्यापुरतं बाकी राहिलेलं आहे. कमी धावा तर काही होत नाहीये. 83 धावा खूप मोठ्या आहेत. खास करून जेव्हा बारामती ब्लास्टर्सच्या संघाच्या ताकदीचा विचार करता धावा प्रचंड मोठ्या झालेल्या आहेत. त्यामुळं एका सुरक्षित सुस्थितीत बारामती ब्लास्टरचा संघ सध्या तरी आहे असं म्हणावं लागेल. आणि हे आव्हान पेलायचं असेल तर क्षमतेपेक्षा जास्त कामगिरी करावी लागेल मानच्या संघाला. त्यांच्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा 110% देण्याचा प्रयत्न केला तर 100% कमिटमेंट कुठेतरी ती पोहोचेल आणि मग सामना रंगतदार होईल
अशी चिन्ह आहेत, पण सध्या अजून 6 चेंडू बाकी आहेत. पुन्हा हेलिकॉप्टर शॉट मारतोय सौरभ दळवी. चांगली गोलंदाजी, कारण मोठा फटका मारू देत नाहीये सतपाल सौरभला. आता उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत आणि जे गाजलेले फलंदाज आहेत ते अजूनही तंबूमध्ये आहेत. हा मोठा प्रश्नचिन्ह आहे दर्शकांसाठी. आणि या संघाची ताकद वारंवार ज्या वेळी ताकदीविषयी आपण बोलूया. ओहो, चेंडू हाही गायब होण्याची शक्यता, दाट शक्यता. बिग हिट. छत्रपतींचा छवा, या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका. आणि दुसऱ्या बाजूला बारामती ब्लास्टर्स 90 धावांवर. अजूनही 4 चेंडू बाकी. त्यामुळे या स्पर्धेतली सर्वोत्तम धावसंख्या नोंदवण्याची संधी, शतकाकडे वाटचाल करण्याची संधी वसीमच्या संघाला. आसिफचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीचा संघ त्याने निवडलेला आहे. इम्रान पठाण सारखा खेळाडू 11च्या बाहेर आहे. हीच या संघाची सगळ्यात मोठी ताकद आहे. ओ, अत्यंत वेगवान चौकार कबरच्या रिजन मध्ये, एक देखणा चौकार. सुरेख फटके. मारला चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. 94 धावा, 94. यानंतर होणारा सामना, दोन्ही संघनायकांना विनंती टॉस साठी पुढे यायचंय. इंदापूर, माफ करा, पुरंदर विरुद्ध उरळी कांचन. टॉस साठी यायचंय. यावेळी मात्र डॉट बॉल. सुनील आबा देशमुख यांच्या हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघनायक पुढे या. उरळी कांचन पुणे विरुद्ध पुरंदर. विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय. शेवटचे 2 चेंडू बाकी आणि हायएस्ट टोटलचं रेकॉर्ड मोडणार की नाही याची उत्सुकता. रेकॉर्ड हातोड्या षटकारानं मोडलं जात आहे. जबरदस्त प्रहार. छत्रपतींचा, या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा आणि या षटकारानं करतोय बारामती ब्लास्टर्स. पहिलं शतक, सांघिक शतक या स्पर्धेतलं नोंदवलं जात आहे बारामतीच्याच नावावर. होम ग्राउंडवर खेळताना प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवतोय बारामती ब्लास्टर. यातच बरंच काही आलंय. प्रेक्षक इन्व्हॉल्व होतात. नशा चढलेली आहे, झिंग चढलेली आहे प्रेक्षकांच्या मध्ये. हा सामना अत्यंत महत्वाचा होता मानसाठी सुद्धा. 101 101 धावा करायच्या आहेत. बारामती ब्लास्टर संघासमोर 101 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे काय पद्धतीची फलंदाजी करावी लागेल याचा आपण अंदाज घेऊ शकता. बारामतीकर दर्शकांचं कौतुक करावं तितकं कमी. खूप मनापासून स्पर्धा बघतायत आणि त्यामुळे आपसूक टाळ्या वाजवल्या जात आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर सलामी दिली की काय असं मला वाटलं. जो बोलून महात्मा फुले चषकाच्या नावानं वर तरंगतोय तो बोलून आत्ता खाली आला होता 30 फुटापर्यंत आणि तो या संघाला सलामी द्यायला आला होता की काय असं वाटलं क्षणभर. तो खाली आला आणि परत वर गेलेला आहे. क्या बात है. भरत कदम 9 चेंडूमध्ये 30 धावा केल्या. 3 षटकार आणि 2 चौकारांचा त्यामध्ये समावेश. वसीम शेख 10 चेंडूमध्ये 35 धावा करतोय. नाबाद, त्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आणि 2 चौकार. 4ही षटकार उत्तुंग. वसीम फलंदाजी करताना मला प्रश्न पडला होता, हा फलंदाजी करतोय की एखाद्या दुश्मन आपल्याला भेटावा आणि त्याच्यावर तो राग व्यक्त करतो हे कळायला मार्ग नव्हता. इतके अफलातून षटकार त्यानं मारलेले. चला पुढचे 2 संघनायक आले का? संघनायक आले टॉस साठी. पुरंदर आणि उरळी कांचन प्लीज टॉस साठी या. त्यांना एक संधी आहे बाजीगर बनण्याची, कारण दोघांनी एक सामना गमावलाय. आता जर ते जिंकत असतील तर पुढे त्यांना चाल मिळणार आहे. पुढे ते जाऊ शकतात. मी प्रशांत सरांना विनंती करेन की पुढच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जावं. आणि आजचे आपले अतिथी जे महात्मा फुले तरुण मंडळावर विशेष त्यांचं प्रेम आहे ते मिस्टर सुनील आबा देशमुख, बारामतीचे प्रख्यात उद्योजक, यांच्या हस्ते पुढची नाणेफेक होणार आहे. अमोल 2 कॅप्टन आले का? मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, तर सगळ्यांचं स्वागत. आवर्जून या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी महात्मा फुले क्लबवर, तरुण मंडळावर प्रेम करणारे आमचे अनेक जुने खेळाडू आवर्जून
स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मंचावर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं स्वागत. चॅलेंजर पुरंदर संघाच्या संघनायकाला विनंती, आपण टॉस साठी यायचं आहे, कारण उरुळी कांचन संघाचे संघनायक, प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. महात्मा फुले चषक 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. यानंतर तिसऱ्या मॅचचा टॉस केला जातोय आणि देशमुख साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये बारामतीकर क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. तर मला पुन्हा एकदा बघायचंय, एकतर आज या मॅच मध्ये 2 अतिशय चांगल्या इनिंग आपल्याला पाहायला मिळाल्या आणि पहिल्यांदा या बारामतीच्या मैदानावरती या स्पर्धेचा विचार केला तर 100 धावा बारामती संघानं पूर्ण केलेले आहेत. 101 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे मांड स्पार्टन संघासमोर. तर प्रेक्षकांना विनंती करेन, बारामती संघाचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. क्या बात आहे. थँक्यू बारामतीकर. आणि विशेष करून डाव्या बाजूला जे सुज्ञ प्रेक्षक आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. पहिल्या दिवशी देखील अशाच प्रकारचा रंग या स्पर्धेला निश्चित भरला होता. त्यामध्ये कृष्णा असेल किंवा रणजित असेल, दोघांची बॅटिंग अफलातून झाली. गणेशला देखील विसरून चालणार नाही, त्याने देखील चांगली कामगिरी केली. परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षकांनी जो उदंड प्रतिसाद दिला तो देखील वाखाणण्याजोगा होता. आणि म्हणून कितीही मोठी स्पर्धा असली तरी ती प्रेक्षकांविना अपुरी आहे. आपल्याशिवाय खेळ या ठिकाणी खूप चांगला होणारच नाही. म्हणून तुमचे मनापासून आभार. आणि अजून उरलेले म्हणजे ग्रँड फिनालचा दिवस आहे, त्या दिवशी देखील अशाच प्रकारचा प्रतिसाद आम्हाला द्याल अशा प्रकारची अपेक्षा. सन्माननीय सुनील आबा देशमुख यांच्या हस्ते टॉस होणार आहे. प्रशांत सर त्या ठिकाणी आहेत आणि आबा पुढे आलेले आहेत, त्यांच्या हस्ते नाणेफेक करूया. जाऊया थेट पुढच्या सामन्याचा निकालाची उत्सुकता आपल्याला आहेच, पण सध्या नाणेफेक या ठिकाणी काय होते. आदरणीय सुनीलजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो आहे. काटाचा वाजलेला आहे इथे छापा, याचा अर्थ उरुळी कांचन संघाने टॉस जिंकलेला आहे. सर, तुमचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद असतील आणि आपल्याला विनंती, आपण पुन्हा एकदा आज नसतं बाबा टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार. आम्ही तर मागच्या पहिल्याच मॅचला आम्ही टॉस हारलो. त्यामध्ये आम्हाला म्हणजे त्यांनी बॅटिंगला बोलवलं, विकेटचा अंदाज काय थोडासा आम्हाला नव्हता. पण ज्या प्रकारे त्यांची बॉलिंग आणि ज्या प्रकारे आमची बॅटिंग झाली, काही चुका झाल्या, त्याच्यामध्ये आम्हाला आता इम्प्रूव्हमेंटला म्हणजे खूप मस्त असा चान्स आहे की तो सेकंड चान्समध्ये ते इम्प्रूव्हमेंट आम्हाला करता येईल. तर त्याच्या आम्ही काही चुका ज्या झाल्या त्या परत होणार नाही. आणि जे तुम्हाला बोललो होतो की 60-50 रन ह्या विकेटवर पाहिजेच, तुमचं किती भारी बॉलिंग आहे, तर आता आम्ही प्रयत्न करू की अजून बॅटिंग जर आम्ही आता टीम मिटिंग होईल तर 1-2 मिनिटात तुम्हाला लगेच सांगतो. इथे सांगायचंय बॉलिंगचं डिसिजन घेतलेलं आहे टीमनी. तर आम्ही धन्यवाद सर. दरम्यान सर प्रशांत सर झालंय का आपलं. प्रशांत सर बोलताय आपण. उरुळी कांचन संघाने टॉस जिंकला, त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं आता टीम डगआउट देखील संतुष्ट आहे. परंतु आता काय बदल अपेक्षित आहे तुमच्या संघाच्या दृष्टिकोनात. नक्कीच आम्ही आता फिल्डिंग मध्ये जरा जास्त चुस्तपणा दाखवू आणि ज्या प्रकारचे आमचे कॅचेस सुटले, कॅचेस विन द मॅचेस आपण प्रत्येक बघतोच. ज्या प्रकारे आमची फिल्डिंग झाली, ज्या प्रकारे आमची गोलंदाजी झाली, ते फिल्डिंगचं पण आम्हाला थोडासा सातबार पाहिजे आणि ते जर आम्ही नक्की करू तर प्रत्येक टीमला आपण असे चांगले प्लेयर्स भेटन की ती डिपेंड करू शकतो. नक्की आम्ही ट्राय करू ते. ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा असतील. पहिल्या मॅच मध्ये बऱ्याच चुका झाल्यात, गोलंदाजी तितकीशी चांगली झालेली नाहीये. या मॅच मधनं तुम्हाला काय अपेक्षा असतील बॅटिंग करताना पहिल्यांदा आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करायची. पहिल्या सामन्यामध्ये सकाळच्या सत्रातला पहिला सामना होता, विकेट बी जरा ओलं होतं, ग्राउंड बी ओलं होतं. जे शॉट्स मारल्यानंतर बॉल काही जास्त जोरात जात नव्हता, त्यामुळे संघाचा स्कोर कमी झालता. आता विकेट सुद्धा वाढलेले ओके, सगळे ग्राउंड सुद्धा क्लिअर झालेले आहे. त्याच्या हिशोबाने आता फर्स्ट बॅटिंग आहे, 65 ते 70 पर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न राहील आमचा. निश्चित मॅच देखील सुरू होतोय, त्यामुळे पुन्हा एकदा कॉमेंट्रीच्या दिशेने जातोय. थँक्यू प्रशांत सर. दरम्यान या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी नाळे ट्रान्सपोर्टचे मालक, प्रख्यात उद्योजक, बांधकाम व्यावसायिक आमचे मित्र योगेश नाळे यांचं आगमन झालंय. आपलं खूप खूप स्वागत. त्याचबरोबर हँडसम बॉय म्हणून ज्यांची बारामतीमध्ये ख्याती आहे ते आमचे दुसरे मित्र संदीप गाडी, तसेच मिस्टर अभंग यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कृष्णा शिंदे, आपलं स्वागत. आणि
आपण जाऊया आता सामन्यामध्ये. सामन्याचं समालोचन अर्थात प्रशांत सरच या इनिंगचं करणार आहे. पण मी फक्त बारामती ब्लास्टर्स या संघाच्या ताकदीचे एक उदाहरण आणखी एक देईन. मी काही वेळापूर्वी म्हणालो होतो पहिल्या मॅच मध्ये इम्रान पठाण हा 11 मध्ये खेळत नव्हता, आता चेतन काळंगे मैदानाच्या बाहेर आहे. यावरून बारामती ब्लास्टर्सची ताकद यापेक्षा दुसरं वेगळं उदाहरण माझ्याकडे कुठलंही नाहीये, त्यामुळे मी त्यावर काही बोलत नाही. आपण जाणार आहोत थेट मैदानाकडे जिथं आक्रमक घडामोडी सुरू आहे. कारण साफ आहे, कारण क्लिअर आहे, स्पष्ट आहे. 101 धावा करायच्या. बिल्कुल बिल्कुल ईंट का जवाब पत्थर से दे रहे हैं. एक बार फिर आपको 100 की तरफ जाना, इतना बड़ा टोटल है तो सामने से बल्लेबाजी देखिए बहुत ही जबरदस्त हो रही है, शानदार बल्लेबाजी हो रही है. मजा आ रहा है मैदान के अंदर. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है रंग. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. प्रशांत सरांना विनंती, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण या. थोड़ा टॉस का डिसीजन मेरे पास बचा हुआ है, व्हाइट बॉल का इशारा. टॉस की बात करें तो उर्ली कांचन ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. अब मैं बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री की तरफ जाऊंगा. महात्मा फुले चषक 2021 आप देख रहे हैं. अगली गेंद का सामना करने के लिए गेंदबाज तैयार. ओह बढ़िया गेंद थी, स्ट्रेट ड्राइव किया गया था अपने फॉलोथ्रू में. लाजवाब फील्डिंग, रन की कोई गुंजाइश नहीं है. 101 का पीछा करने के लिए बल्लेबाज तैयार है. अच्छा आयोजन टूर्नामेंट का बिल्कुल है. बारामती का स्टेडियम भी बहुत ही बेहतरीन है. ओहो क्या बात है, क्या बात है. ईंट का जवाब पत्थर से और गेंद मुकाबले में 101 का पीछा कर रहे हैं बल्लेबाज. लेकिन पहले मैच में जो जीत का स्वाद चखा था मांस पाटन ने, तो उसका फायदा भी इनको मिला है. अभी फिलहाल रन संख्या देखिए तो कुल मिलाकर 13 रन. सागर और सतपाल दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर हैं. ऑफ के बाहर गेंद थी. इस वक्त दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है और रन की कोई गुंजाइश नहीं है. फिलहाल पहले ओवर का खेल चल रहा है मैदान के अंदर. स्ट्राइक रेन पर इस वक्त आप देख सकते हैं बल्लेबाजी कर रहे हैं सतपाल खाड़ी और एक तरफ सागर, मतलब इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं सागर, बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी. रिवर्स खेलने की कोशिश, बहुत अच्छी गेंद थी, तेज रफ्तार की थी, 2 मीटर के अंदर जाने का प्रयास किया गया. फिलहाल देखे तो रन संख्या 13 रन वगैरह किसी नुकसान के. पहले ओवर का खेल जिसमें कि बल्लेबाजों ने कुछ अच्छे शॉट भी खेले हैं. 101 का पीछा हो रहा है. पहले ओवर का खेल जिसमें कि बल्लेबाजों ने कोई विकेट नहीं उगाया, सबसे अच्छी बात है. छोटे से ब्रेक के साथ एक बार फिर मैदान के अंदर जाएंगे. शानदार मैच मैदान के अंदर चल रहा है, कोई संदेह नहीं है. 101 का पीछा, पहला ओवर समाप्त. प्रतिष्ठित महात्मा फुले चषक कडून ही पहा और संपली. बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. महात्मा फुले चषक 2021 का तीसरा दिन आप देख रहे हैं और मैदान के अंदर फिलहाल थोड़ी सी तकलीफ है. बल्लेबाजों के पास क्षमता है, खास करके सागर इंपॉर्टेंट खिलाड़ी. इनके बल्ले से 3 चौके आए, 3 बिंदी गेंदे भी इन्होंने खेली है. दूसरी तरफ से पिछले मैच में बहुत ही अच्छा प्रदर्शन किया था बल्लेबाज सतपाल खाड़े ने और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. इसके बाद में मुकाबला चैलेंजर पुरंदर और उर्ली कांचन के बीच होगा. उर्ली कांचन ने टॉस जीता और फील्डिंग करने का फैसला लिया है. वो तेज रफ्तार की गेंद थी और पैरों की तरफ आई. थोड़ी सी तकलीफ है बल्लेबाज के लिए, इसीलिए कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. तो प्रतियोगिता की बात करें तो शानदार टूर्नामेंट है, इसमें कोई संदेह नहीं है.
1,11,000 नकद राशि के साथ एक खूबसूरत ट्रॉफी मिलेगी। जो पहले पायदान पर होगा इस टूर्नामेंट का जो चैंपियन होगा, उसके साथ दूसरे पायदान के लिए रनर अप के लिए 71,000 एंड बहुत ही खूबसूरत ट्रॉफी। उसके साथ तीसरे नंबर के लिए 51,000 और बहुत ही खूबसूरत ट्रॉफी। और उसके साथ चौथे पायदान के लिए, चौथे नंबर के लिए 31,000 का इनाम मिलेगा। मैन ऑफ द सीरीज के लिए 51,000 और खूबसूरत ट्रॉफी है। बेस्ट बैट्समैन के लिए 11,000 है। बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट के लिए 11,000। मैन ऑफ द मैच 1,000 और उसके साथ एक बहुत ही बेहतरीन ट्रॉफी के साथ एक ब्रांडेड टी शर्ट है। बैट्समैन ऑफ द डे बैट एक बल्ला मिलेगा और उसके साथ एक ट्रॉफी मिलेगी। बेस्ट बॉलर ऑफ द डे शूज के साथ एक ट्रॉफी मिलेगी। बेस्ट कैच ऑफ द डे, उसके साथ बेस्ट कीपर ऑफ द डे, ये सारे इनाम हैं। पहले दिन की बात करें तो पहले दिन में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा। खास करके एक बात मैं बताना चाहता हूँ, बहुत सारी चर्चा हो रही है, कृष्णा के ऊपर चर्चा हो रही है, एक बार फिर रंजीत के ऊपर चर्चा हो रही है, लेकिन वो 2 गेंदें कोई नहीं भूल सकता जो गणेश ने डाली थी। 2 गेंदों में 11 चाहिए थे और वो आपने डिपेंड किए थे, तो वो भी बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। इंदापुर ने कल अच्छा प्रदर्शन किया। इजाज कुरैशी का बल्ला बोला, एक सही समय पर बल्ला बोला। फिलहाल 101 का पीछा करने के लिए मैदान के अंदर आप देख रहे हैं अली स्पोर्ट मान स्पार्टन की टीम है। बारामती ब्लास्टर और मांस स्पार्टन के बीच मुकाबला कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। इस खिलाड़ी को आखिर तक खेलने की जरूरत है। अगर आप 101 तक जाना चाहते हैं और सामने अच्छी गेंदबाजी, बारामती ब्लास्टर के पास बहुत ही जबरदस्त गेंदबाजी है। दर्शक भारी संख्या में मौजूद हैं। एफ फाउंडेशन प्रेसिडेंट महात्मा फुले चषक 2021 का तीसरे दिन का खेल दोपहर का सत्र चलता हुआ दोबारा खेल शुरू हो रहा है। मोइन को मौका मिला है गेंदबाजी करने के लिए। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए सतपाल खाड़े। ये अगर मैदान के ऊपर खड़े रहेंगे ना तो मजा आएगा, क्योंकि 101 का पीछा जब आप करने के लिए जा रहे हैं तो प्रारंभिक बल्लेबाजों की तरफ से अच्छा स्टार्ट देना बहुत जरूरी। मैच अच्छा बनाने के लिए इनको विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है। ऑप्शन के बाहर कट कर दिया, पॉइंट और कवर के बीच का फासला चीरती भी गेंद गोली की रफ्तार के साथ बॉडी लाइन के बाहर 4 रन। ब्यूटीफुल टाइमिंग। मारला चौका, महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका। शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा, मी अंगार भंगार नाही रे। जगह बनती नहीं बनानी पड़ती है। एक बार फिर खुद के लिए जगह बनाते हुए पॉइंट और कवर के बीच में बहुत ही बेहतरीन शॉट मैदान के अंदर बल्लेबाज द्वारा। इस चौके की मदद से रन संख्या स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 17 रन। गेंदबाजी करने के लिए मोइन पाकवान, पहली गेंद पर स्वैग से स्वागत होता हुआ। नहीं, ये अच्छा शॉट नहीं है, टिप ऑफ स्टंप के बाहर है। पहली गेंद की अगर बात करें तो अपने प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेला था। इस बार देखिए तो आप गेंद की तरफ नहीं थे, मिड ऑफ की तरफ खेलना चाहते थे, लेकिन थोड़ी सी दुविधा थी। विकेट प्राप्त करना है तो एक बार फिर की आप गेंदबाज के तौर पर बल्लेबाज के मन में आशंका के 20 बोना चाहते हैं। बहुत अच्छी गेंदबाजी, पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी है। इस ओवर की तीसरी गेंद। अब हमें डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, उनके गोदी में गेंद जाती हुई और फिलहाल मैदान के अंदर पहले विकेट का पतन होता हुआ। मिली और संतोष ने बहुत अच्छा कैच लिया। प्रारंभिक बल्लेबाज आप बात करें तो सतपाल इंपॉर्टेंट खिलाड़ी थे, उनका विकेट लेना बहुत जरूरी था, वो विकेट बिल्कुल लेते हुए और मोइन पहली सफलता, पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिला रहे हैं। फिलहाल मैदान के अंदर अली स्पोर्ट मान स्पार्टन के उम्मीदों को लगता हुआ पहला झटका, फर्स्ट विकेट। रन संख्या 17 रन, 1 विकेट का नुकसान और 17 तो खतरा है, बिल्कुल इस वक्त बल्लेबाजों के लिए खतरा था। स्क्वेयरली की तरफ खिलाड़ी मौजूद थे, संतोष ने कोई गलती नहीं की। तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए हैं राज काजी, कप्तान मैदान के अंदर है। विराट कोहली का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, महान बल्लेबाजों का नंबर है, जिम्मेदारी बहुत बड़ी है। तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए राज काजी। मोइन बागवान गेंदबाजी करने के तैयार। फील्डिंग देखिए, एक फ्लाइंग स्लिप की तरफ खिलाड़ी मौजूद है, गली है, पॉइंट है, कवर की तरफ खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ।
ट्राई बहुत ही अच्छी तरह से स्ट्रेट ड्राइव करते हुए, लेकिन मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। भारत कदम ने अच्छी फील्डिंग की है, रन की कोई गुंजाइश नहीं है। दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं। रन संख्या 17 रन, 1 विकेट के नुकसान पर 101 का पीछा करना है। रनों का अंबार आपके सामने है। नगरपालिका एंड से गेंदबाजी करने के लिए मोइन। ओहो अच्छी गेंद, जिस तरह से वो रिलीज कर रहे हैं, टप्पा खाने के बाद गेंदें थोड़ी बाहर की तरफ जाने वाली, जिस तरह से हाथ इनका आ रहा है। आप देखिए भारतीय अगर टीम की बात करें तो कपिल देव निकल्स, इनका एक बार फिर हाथ एक बार फिर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते तो वो हाथ देखिए किस तरह बहुत ही अच्छा जो कि रिलीज करते थे गेंदों को। अब जाकर मैदान के अंदर देखिए तो बहुत अच्छा रिलीज कर रहे हैं मोइन बागवान, सुंदर तरीके से टिप्पा अच्छा रख रहे हैं। बल्लेबाज थोड़ा आड़े बल्ले से खेलने की कोशिश कर रहे हैं, इसलिए गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर गेंदबाज द्वारा। ये बाहर चली गई, लेकिन मिड ऑफ पर खिलाड़ी है, क्या ये कैच हो जाएगा? शानदार कैच मैदान के अंदर एक बार फिर। बैक टू द पेबल जा रहे हैं। दूसरे विकेट का पतन होता हुआ, अच्छी गेंदबाजी मोइन द्वारा, शानदार गेंदबाजी कर रहे हैं और प्रशंसा करनी चाहिए। जिस तरह से मिड ऑफ पर भारत कदम थे, पीछे चले गए, अच्छी पोजीशन पर की, एक बार फिर उसके बाद में जज किया हुआ एक अच्छा कैच। चौथे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे हैं। गणेश तावरे को मौका मिला है, मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी कर रहे हैं। जब भारत के लिए देखिए युवराज सिंह बल्लेबाजी कर रहे थे तब सब कुछ अच्छा चल रहा था। इस नंबर पर अब ओडीआई में कौन बल्लेबाजी करेगा? 10 बल्लेबाजों का प्रयोग किया गया है। सारी चीजें बहुत इंपॉर्टेंट है। इस चौथे नंबर का भी महत्व बहुत बड़ा है। चौथा नंबर, छठा नंबर, जो फिनिशर की बात होती है ना, वो बहुत महत्वपूर्ण होती है। 101 का पीछा करना है, सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है, मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। फिलहाल मैदान के अंदर साझेदारी की जरूरत है। अगर साझेदारी बनाएंगे तो बिल्कुल ये मैच बन जाएगा। रन संख्या फिलहाल 2 विकेट के नुकसान पर 17 रन। 17 पर यह दूसरा खतरा और सफलता मिली है। जब सफलता मिलती है तो कॉन्फिडेंस जरूर बढ़ता है। तीसरे ओवर की कहानी, विजय पावले के पास मौका है गेंदबाजी करने के लिए। गति परिवर्तन किया गया था, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है, यह कैच ले लिया और अंपायर, फिलहाल अंपायर इस वक्त क्या तीसरे अंपायर की तरफ आएंगे, देखने वाली बात है। थोड़ा सा बल्लेबाज को रोक लिया गया है, गति परिवर्तन किया गया था। वैसे वो फुल टॉस गेंद थी। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। क्या ये गेंद कमर के ऊपर है, वो देखा जाएगा एक बार फिर। क्या थोड़ी सी गेंद ऊपर चली गई है, वो देखा जाएगा। जिस तरह से वो शॉट खेला गया था, पूरी तरह से गेंद की तरफ बल्लेबाज नहीं थे। क्या ये गेंद बीमर है, वो देखा जा रहा है, इसीलिए बल्लेबाज को रोका गया है मैदान के अंदर। मंत्रणा जारी है बारामती टीम की। 101 का पीछा, 17 पर बार बार खतरा फिलहाल अली स्पोर्ट महान स्पार्टन के लिए। तीसरे अंपायर की बारी आई है, अब वो बताएंगे कि इस वक्त क्या हुआ है। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। फिलहाल बहुत सारे दर्शक ये मुकाबला देख रहे हैं। महात्मा फुले चषक 2021 अद्भुत खेल, पहले दिन से आप देखें तो बहुत ही बेहतरीन खेल था। रंजीत जगताप के ऊपर चर्चा हुई, बहुत ही बेहतरीन पारी उन्होंने खेली, शानदार बल्लेबाजी करते हुए 70 रन बनाए थे। 12 गेंदों में 52, वो तो एक बार फिर नहीं लग रहा था आसान, लेकिन असंभव को संभव करना कोई एक बार फिर कृष्णा से सीखे। और बल्लेबाज धीरे धीरे डगआउट की तरफ जा रहे हैं, तो इसका मतलब ये फिर डिलीवरी और उसके साथ विकेट भी गिरा है। बहुत इंपॉर्टेंट विकेट है। विकेट गिरने का सिलसिला मैदान के अंदर जारी है। अली स्पोर्ट मांस स्पार्टन की बात करें तो पारी लड़खड़ाते भी। बारामती ब्लास्टर, इनके पास बैंक बैलेंस है, अच्छी गेंदबाजी है, विजय पावले जैसे गेंदबाज है, तो तीन चार जो गेंदबाज है बहुत अच्छे हैं। नंबर अगर देखें तो बल्लेबाज
5 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आ रहे हैं। सिद्धार्थ पवार क्या मैदान के अंदर जाके वो वार पे वार करेंगे, जोरदार प्रहार करते हुए रन बनाएंगे? दबाव है। कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है। लेकिन टैलेंट कब देखा जाता है? दबाव में देखा जाता है। दबाव में आप किस तरह से खेलते हो वो देखा जाएगा। अंडर प्रेशर आप किस तरह से एक बार फिर खेलते हैं और क्या आप दबाव को झेल पाएंगे। विजय पावले ने पहली गेंद पर सफलता प्राप्त की है, उनका आत्मविश्वास बढ़ने वाला है। इनके पास अगर देखें तो बहुत सारी गेंदें हैं, वाइड यॉर्कर डाल सकते हैं, एक बार फिर जड़ में गेंदबाजी कर सकते हैं, लेंथ गेंदबाजी करते हुए एक बार फिर परेशान कर सकते हैं, स्विंग कर सकते हैं, गति परिवर्तन कर सकते हैं, स्लोवर वन डाल सकते हैं, बहुत सारी गेंदें हैं। एक कदम आगे सोचना होगा बल्लेबाजों को। थोड़ी लेग स्टंप के बाहर तेज करने का प्रयास, जड़ में जाने का प्रयास, वाइड बॉल का इशारा, नियंत्रण नहीं है। पहली गेंद पर सफलता, दूसरी गेंद पर मिस्टर रेस्टा। रन संख्या 3 विकेट के नुकसान पर 18 रन। हमारे साथ विवृत्र भोसले जो बहुत अच्छा काम कर रहे, स्कोरिंग का टूर्नामेंट के दास्तान अपने कलमों से लिख रहे हैं, अच्छी जानकारी देते हुए विजय पावले एक बार भी धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर जा रहे हैं। ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट है, कोहली के खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात हैं। वो बाहरी किनारा, उच्च कद के आसिफ, उनके एक बार फिर सिर के ऊपर से गेंद हाथ को लगती हुई पिच आई है। 19 रन 3 विकेट के नुकसान पर 19 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। चेसिंग टारगेट ऑफ 101 रन और तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। बहुत ही अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर गेंदबाजों द्वारा। पहले ओवर में गेंदबाजी करने के लिए आए थे ऋषि, अपनी टीम के लिए खुशी देके चले गए। उसके बाद में मोइन बहुत बेहतरीन तरीके से इस मैच में जान डालते हुए कलाई के साथ मोड़ दिया, खाली जगह पर टाइमिंग और प्लेसमेंट बेहतरीन है। गेंद बॉलिंग के बाद 4 रन। पाहुणी मोका हा मारला चौका, महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका। शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही शुक्रिया डीजे। तेज रफ्तार की गेंद थी, एक बार लेग स्टंप के ऊपर थी और सिद्धार्थ पवार ने भाप लिया था। खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, सही नसीहत देते हुए शानदार स्ट्रोक। ये टप्पा खाने के बाद चाल कंधों का इस्तेमाल किया गया था विजय पावले की तरफ से और थोड़ा ऊपर आई गेंद, बल्लेबाज अच्छी तरह से नहीं खेल पाए। गेंद लॉन्ग ऑन की तरफ जाती हुई 1 रन का इजाफा। तीसरे ओवर में रन संख्या 24 रन 3 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 101 की जरूरत है। 3 ओवर के बाद समीकरण आपको जरूर बताएंगे। इस मुकाबले में किसी एक बल्लेबाज को वो बड़ी और धुआंधार पारी खेलने की जरूरत है। स्ट्राइक रेट इंपॉर्टेंट है इस मुकाबले में। विजय पावले की अगली गेंद, गति परिवर्तन किया गया था, मिशन अच्छा कर रहे हैं। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आते हुए मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है। जब तक गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच चीती की दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी आंखों को में इशारा करते हुए 2 रन मुकम्मल किए। रन संख्या 26 रन। इस ओवर की बात करें तो विजय पावले का ओवर जिसमें चौका आया है, बाकी अगर देखें तो बहुत ही अच्छा मिशन उन्होंने किया है। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए। फिलहाल सागर इंपॉर्टेंट पारी खेलते हुए विकेट के ऊपर खड़े रहे हैं। शुरुआत इनकी अच्छी है। इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, उंगलियां फेरते हुए गेंद के ऊपर विजय पावले। शानदार गेंदबाजी का मुजाहरा। आज शुरुआत ऋषि ने की, उसके बाद में मोइन आए। तीसरे ओवर में विजय पावले को लेके आए। अब बल्लेबाज मैदान के अंदर सौरभ आ रहे हैं। विकेट्स आर फॉलिंग इन रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड। चौथे ओवर का खेल आप देख रहे हैं। ऑन साइड पर फैली हुई फील्ड है, 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ है और बल्लेबाज एक गेंद पर अगर देखें तो सिद्धार्थ डटे हुए हैं। इस मुकाबले की बात करें तो किसी एक बल्लेबाज को आखिर तक खेलने की जरूरत थी, साझेदारी बनाने की जरूरत थी, लेकिन देखिए रेगुलर इंटरवल में विकेट गिरते गए, वो सबसे बड़ी समस्या रही है। सिद्धार्थ पवार 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं, सौरभ मैदान के अंदर आए हैं बल्लेबाजी करने के लिए। जन्मदिन है आज, खास करके बर्थडे बॉय का स्वागत इस बार स्वैग से होता 6 रन। ब्युटिफुल टाइमिंग। छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा। महात्मा फुले चषकचा दणदणीत षटकार।
तावरे की पहली गेंद पर जोरदार प्रहार करते हुए बल्लेबाज लाजवाब स्ट्रोक है, टाइमिंग के साथ खेलते हुए। ये अच्छी गेंद है, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाती हुई। रन संख्या कुल मिलाकर 32 रन है। अभी आपके पास 16 गेंदों का खेल से समीकरण देके और 69 रनों की जरूरत है, तो फासला बना हुआ है। गेंदबाजों का हौसला बिल्कुल बढ़ता हुआ, अच्छी गेंदबाजी की है। यहाँ पे है मिस्टर शो के गेंद के नीचे खिलाड़ी, एक तेरी एक मेरी, मैदान के अंदर और एक विकेट गिरी है। स्पार्टन की पारी पूरी तरह से लड़खड़ाती हुई। फिलहाल देखें तो आप देख सकते हैं रन संख्या कुल मिलाकर 32 रन। विकेट की बात करें तो रेगुलर इंटरवल विकेट गिरते जा रहे हैं, वो सबसे बड़ी समस्या साझी नहीं बन पा रही है। बारामती के खेमे में पूरी तरह से हर्ष और उल्लास का वातावरण, प्रसन्न माहौल बना हुआ है। और मैदान के अंदर खिलाड़ी देखिए, उनकी बॉडी लैंग्वेज बहुत पॉजिटिव लग रही है। नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। राहुल गोरे 7वें नंबर पर बल्लेबाजी करते हुए, और सौरभ अभी भी मैदान के अंदर डटे हुए, लेकिन खाता नहीं खुला है। चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। अच्छी गेंदबाजों की तरफ से होती हुई एक छक्का आने के बाद कमबैक कर रहे हैं अक्षय तावरे। ऑफ टाइम के बाद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली है। बल्लेबाज ऑन साइड की तरफ गेंद को लेके जाना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई, रन की कोई गुंजाइश नहीं है। पहली गेंद पर छक्का आता है तो दबाव गेंदबाज के ऊपर ही आता है, लेकिन उसके बाद में कमबैक करना गेंदबाज भी जानते हैं। मिडल स्टंप से ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद अपील जरूर करते हुए, लेकिन इस वक्त आसिफ है विकेट के पीछे। अपील जोरदार की थी, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। रन संख्या फिलहाल 32 for 5, जैसे कि टारगेट ऑफ 101। एक नंबर की गेंदबाजी मैदान के अंदर गेंदबाजों द्वारा अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। सीधे बल्ले से गेंद को ड्राइव किया, बहुत सुंदर तरीके से गेंद लॉन्ग ऑफ की तरफ जा रही है। जब तक कि लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद को फीड करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा हुआ 33 रन 5 विकेट के नुकसान पर। छक्का आने के बाद कमबैक बहुत अच्छी तरह से किया, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। 4 ओवर का खेल, 33 रन 5 विकेट के नुकसान पर। 12 गेंदों का खेल अभी भी शेष है। जीतने के लिए एक बार फिर देखते तो लक्ष्य बहुत बड़ा है, कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है। और जो युवराज सिंह ने किया, लगातार 6 छक्के जड़े थे, मैच बनाया था, उसी तरह से निरंतरता के साथ आपको बड़े शॉट खेलने होंगे। ये फुल टॉस गेंद थी, फायदा नहीं उठा पाए हैं। गेंद फाइनल क्षेत्र की तरफ आती भी। 11 गेंदों का खेल से और जीतने के लिए 67 रनों की जरूरत है। विजय पावले प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। बल्लेबाज स्ट्रगल करते हुए इस मुकाबले में, लेग बाय का इशारा मैदान के अंदर होता हुआ। फिलहाल दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर। इस मुकाबले में आज बारामती के बल्लेबाजों ने प्रभावित किया, शानदार बल्लेबाजी करते हुए रन बनाए। सबसे बड़ा टोटल, मतलब पूरे टूर्नामेंट का हाईएस्ट टोटल इन्होंने बनाया। ये गेंद लेग स्टंप की तरफ है। कभी कभार देखिए तेज करने का प्रयास, ये यॉर्कर डालने की जब कोशिश हो रही है ना, तो विजय पावले स्ट्रगल कर रहे हैं। जब वो ऑन द टोस गेंदबाजी कर रहे हैं ना, तो वो एक बार फिर वो परेशानी है। बाकी गति परिवर्तन कर बहुत अच्छा कर रहे हैं। व्हाइट बॉल का इशारा मैदान के अंदर होता हुआ, वो एक बार फिर जो रिदम बहुत इंपॉर्टेंट है। जितने बड़े टूर्नामेंट हुए उस टूर्नामेंट में बहुत अच्छा प्रदर्शन विजय पावले का रहा है। 20 लाख का टूर्नामेंट कौन बोल सकता है, वहां भी विजय पावले का बोलबाला रहा। एक बार फिर बिग बैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया था। पटकी भी गेंद, बाउंसर डालना है तो इस तरह से डालना है। एनोल डोनाल्ड को देखिए, एक बार फिर वो बाउंसर डालते थे तो गेंद जो है ना कान से छिट्टी बजाती हुई जाती थी। उसी तरह से देखिए ये कान से छिट्टी बजाती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ आई है। बहुत ही अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर विजय पावले द्वारा। बहुत सारा वेरिएशन लेके आते हैं विजय पावले, इसीलिए कभी कभार कंट्रोल को खोते, लेकिन अभी बहुत अच्छा कंट्रोल। रन संख्या फिलहाल देखे तो 37 रन। ये आगे है, ज्यादा आगे है।
इस वक्त ड्राइव बहुत अच्छी तरह से किया, रन तो एक बार फिर इतने तेजी के साथ नहीं बन पा रहे हैं। 38 रन बने हैं 5 विकेट के नुकसान पर। पूरा दबाव बल्लेबाजों के ऊपर है और जीत की दहलीज पर बारामती ब्लास्टर की टीम। बल्लेबाज विपक्षी टीम के बल्लेबाजों ने शुरुआत अच्छी की थी, खास करके सागर अच्छा खेल रहे थे। एक अच्छा शॉट सिद्धार्थ पवार के बल्ले से भी आया था। ये गति परिवर्तन है, इनके एक्शन का पता नहीं चलता कि क्या करने वाले हैं। वो गति परिवर्तन करने वाले, तेज करने वाले हैं, एक आवाज भी आती है जब गेंद डालते हैं, तो इसीलिए और समस्या होती है बल्लेबाजों के लिए। वाइड यॉर्कर डालते हैं, एक बार फिर स्लोवर वन डालते हैं, ब्रॉकहोल में ऑन द टोज गेंदबाजी करते हैं। बाउंसर एक बार फिर इनका ब्रह्मास्त्र है, बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं। ब्रॉकहोल में ऑन द टोज लॉन्ग ऑन की तरफ गेंद को बिल्कुल खोद के निकाला था, 1 रन जरूर मिलेगा। इक्की दुक्की से बात नहीं बनने वाली है। फिलहाल ये मुकाबला बनाने के लिए आपको वो बड़े शॉट चाहिए थे, आपने बड़े शॉट नहीं खेले, विकेट गिरने का सिलसिला जारी रहा और पूरी तरह दबाव आपके ऊपर है। रन संख्या सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 5 विकेट के नुकसान पर 39 रन। विजय पावले पूरी तरह से रिदम के साथ गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज स्ट्रगल करते हुए मैदान के अंदर। ऑफ स्टंप के बाहर गेंद है, रीड ही नहीं कर पा रहे हैं। शानदार गेंदबाजी, बारामती ब्लास्टर की ताकत अगर बल्लेबाजी है तो इनके पास 4 गेंदबाजों का अच्छा यूनिट भी है। एक बार फिर 6 गेंदों का खेल अभी भी मैदान के अंदर शेष है। रन संख्या कुल मिलाकर 39 और 6 गेंदों में 62 चाहिए। एक छोटा सा ब्रेक लेके वापस आएंगे। अक्षय तावरे गेंदबाजी करने के लिए तैयार। नहीं, इनको भी रीड नहीं कर पा रहे हैं। देखिए, डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा है वो देखना पड़ता है। उसी तरह से एक बार फिर आप शॉट खेल रहे हैं, उससे पहले गेंद की लंबाई, लेंथ कहाँ है वो देखनी पड़ती है। गेंद को आप रीड नहीं करेंगे तो आप शॉट ही नहीं खेल पाएंगे। अभी अनप्लेबल साबित हो रहे गेंदबाज। ये एक दूसरी गेंद है, बल्लेबाज गेंद की तरफ जा रहा है लेकिन पिछला पैर जो है ना वो एक बार फिर हवा में नहीं आ रहा है, मतलब वेट ट्रांसफर नहीं हो रहा है। दूसरी गेंद एक बार फिर टप्पा, चौथी स्टंप की तरफ था, टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद हरकत कर रही है। शानदार गेंदबाजी का मुजाहरा मैदान के अंदर गेंदबाजों द्वारा। ये भी गेंद बाहर की तरफ निकली है, टप्पा खाने के बाद अनप्लेबल साबित होते हुए बड्डे बॉय इस जन्मदिन के अवसर पे बहुत ही अच्छी गेंदबाजी का मुजाहरा कर रहे हैं। लाजवाब गेंदबाजी का मुजाहरा, विकेट गिरने का सिलसिला जारी है। बॉडी लैंग्वेज से ही पता चल रहा है मैदान के अंदर क्या हो रहा है और पूरी तरह से बारामती ब्लास्टर का पलड़ा भारी। शानदार गेंदबाजी का मुजाहरा लाइन पर निर्भर है। इस ओवर की कहानी देखिए तो बहुत अच्छी चलती हुई 3 गेंदों की कहानी है। 3 गेंदों में कोई रन नहीं बना है, रन आउट के तौर पर विकेट गिरेगा और नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं। विजय थोरात, जीत की दहलीज पर बारामती ब्लास्टर की टीम। लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी, मिड विकेट की तरफ खिलाड़ी है, डिस्क की तरफ खिलाड़ी मौजूद है। अब अब गेंद करीब खेले हैं सुंदर तरीके से, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रन। छत्रपतींचा छवा, या मिळाल्या 6 धावा। महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका। आपले मुकाबला जीतने के लिए कट करना चाहते थे, एक गेंद आगे ज्यादा थी तो उसके बाद में लेन गेंदबाजी कर रहे, जो ज्यादा बार आप देखें टेस्ट क्रिकेट में होती है। और टप्पा खाने के बाद गेंद ऑफ स्टंप के बाहर से और बाहर की तरफ निकल रही है। अच्छी गेंदबाजी अक्षय तावरे द्वारा। क्लीन बोल्ड, 100 सोनार की 1 लोहार की, चारों खाने चित करते हुए लाजवाब गेंदबाजी का मुजाहरा। मैग्निफिसेंट बॉलिंग।